महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाची काय अपेक्षा आहे, कोर्टाचे काय आदेश आहे? कोर्टाच्या आदेशानुसार स्थानिक लेव्हलच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी स्थानिक परिस्थितीचं, स्थानिक तापमानाचा विचार करून परीक्षेचं नियोजन ताबडतोब करावा आणि त्याला वरिष्ठांनी मान्यता द्यावी असे माननीय उच्च न्यायालयाने सांगितलेले आहे। आज आम्ही याचं निवेदन दोन्ही शिक्षणाधिकारी, उपसंचालक यांना दिलेलं आहे। त्याचबरोबर माननीय कमिशनरांकडे पाठवलं आहे। माननीय राहुल रेखावार यांनाही त्या निवेदनाची प्रत पाठवलेली आहे। आता आमची अपेक्षा अशी आहे की आज पॅट सुरू झालेली आहे, उरलेल्या या 8 दिवसामध्ये पूर्ण परीक्षा विदर्भामध्ये तरी पोरांच्या संपवाव्या आणि याच्यावरचे निर्णय आज किंवा उद्यापर्यंत त्यांनी निर्गमित करावे ही आमची अपेक्षा आहे। काय वाटते, इतक्या तडकाफडकी निर्णय घेणे शिक्षण विभागाला शक्य आहे का आणि ते घेतले गेले पाहिजे का? नाहीतर पुन्हा तोच होईल की कोर्टाचे आदेश असतील आणि काहीच होणार नाही? कोर्टाचे आदेश दिल्यानंतरही जर ते तडकाफडकी निर्णय घेऊ शकत नसेल तर कोर्टाची अवमान करण्याची याचिका त्यांच्या विरुद्ध दाखल करण्यात येईल। आजपर्यंत ज्या गोष्टी नको होत्या त्याचे निर्णय तडकाफडकी घेऊन त्यांनी पाठवलेले आहेत। कोर्टसुद्धा रात्री बसतात आहे जमानत करायला, राज्य मंत्रिमंडळामध्ये रात्री निर्णय होतात आहे। मग अशा परिस्थितीमध्ये जिथे पोरांच्या जीवाशी आम्ही खेळतो आहे त्या पोरांच्या जीवासंबंधीचे निर्णय यांनी ताबडतोब घेणे आवश्यकच आहे। निदान हे त्यांचं कर्तव्य आहे, हे अधिकाऱ्यांनी आपलं समजून घ्यावं। कुठेतरी विदर्भाचा या सगळ्या अनुषंगाने अगोदरच जुना निर्णय पण त्याकडे विचार न करता सगळे शासन निर्णय काढले जाते आणि परीक्षा संदर्भात सगळे निर्णय त्यांच्याजवळ असतात। विदर्भामध्ये सुट्ट्यांचं दरवर्षी सुट्ट्यांचं नियोजन हे वेगळ्या केलं जातं। मंत्रालयाने त्यासंबंधीचे पत्रही इश्यू केलेले आहे, पण हे पत्र आणि आधीचे निर्णय न पाहता बसलेल्या अधिकाऱ्यांनी काहीतरी निर्णय घ्यायचे आणि ते निर्णय सगळ्यांवर लादायचे ही परंपरा आता शिक्षण विभागामध्ये सुरू झालेली आहे।